तुम्हाला कधी असं वाटतं का, की आयुष्यात सगळं नीट सुरू आहे, पण तरीही नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह विचार येतात किंवा मग इझिली अपसेट व्हायला होतं. असाच मूड खराब होऊन जातो आणि हे होतं नकारात्मक विचारसरणीमुळे, निगेटिव्ह माइंडसेटमुळे. सो तो बदलण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेटची गरज आहे. सकारात्मक विचारसरणीची गरज आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकारात्मक विचारसरणी कशी तयार करायची, पॉझिटिव्ह माइंडसेट कसा तयार करायचा, त्यावर बोलणार आहोत. आणि मी तुम्हाला काही बुक्समधले एक्झाम्पल्स देणार आहे, जे मोठमोठ्या ऑथर्सनी लिहिलेले आहेत. त्यांच्यामध्ये त्यांचे जे विचार होते, ते दाखवणार आहे, ते सांगणार आहे आणि काही टिप्स देणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हीही तुमची पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप करण्याची जी जर्नी आहे, ती लगेच स्टार्ट करू शकता. तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह करू शकता. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर या पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप करण्याच्या जर्नीमध्ये जी पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करणे. स्टार्ट युअर डे राइट. पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करायचा असेल ना, तर दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह होणं खूप गरजेचं आहे. जसं की एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे द मिरॅकल मॉर्निंग. त्याच्यामध्ये लिहिलंय की जेव्हा तुम्ही सकाळी उठून तुमच्या सेल्फ केअर किंवा सेल्फ ग्रोथवर काम करता ना, तेव्हा तुमचं माइंडसेट आपोआपच पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. आता सकाळची सुरुवात पॉझिटिव्हिटीने करण्यासाठी मी तुम्हाला 3 टिप्स देणार आहे. त्याच्यातली पहिली आहे ग्रॅटिट्यूड लिस्ट लिहिणे. बेसिकली 3 गोष्टी लिहायच्या आहेत तुम्हाला दॅट यू आर ग्रेटफुल फॉर. 3 थिंग्स यू आर ग्रेटफुल फॉर. आता त्या कशा लिहायच्या? जर तुम्ही कधीच लिहिलं नाहीये, तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलली आहे, की ही माझी जर्नल आहे, ज्याच्यामध्ये मी रोज ग्रॅटिट्यूड लिस्ट लिहिते. 3 गोष्टी लिहिते ज्या मी ग्रेटफुल आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला 3 वेळेचं जेवण मिळतंय. भरपूर लोकांना ते मिळत नाही किंवा तुम्ही जेव्हा विचार करायला सुरुवात करता ना, तेव्हा भरपूर गोष्टी अशा असतात, ज्या तुम्ही खरंच ग्रेटफुल असता, ज्या तुम्ही कधीच विचार करत नाही त्याच्याबद्दल. जसं माझे जर आजच्या दिवसाचे 3 एक्झाम्पल्स द्यायचे झाले, तर मी बुक विकत घेतली आहे, जी मला खूप आवडती आहे. जी मी ह्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून स्टार्ट केली रीड करायला. सो आय एम ग्रेटफुल की मी ती बुक विकत घेतली. म्हणजे मी ग्रेटफुल आहे, की मी ती बुक विकत घेतली. माझ्याकडे ती बुक आहे, जी मला वाचायला आवडते. किंवा मग आज मी लवकर उठली आहे आणि माझा दिवस खूप सुंदर स्टार्ट झालाय किंवा अ, एखादी गोष्ट आहे, जी तुम्ही सकाळी सकाळी बनवली आहे किंवा मग एखादी गोष्ट छान झाली आहे किंवा सकाळी-सकाळी तुम्हाला एखादं चांगलं नोटिफिकेशन आलंय, की बाबा तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट चांगली घडली आहे म्हणून. तसं काहीही तुम्ही 3 गोष्टी लिहायच्या आहेत तुम्हाला, रोज लिहायच्या आहेत. छोट्यात छोटी गोष्ट, मोठ्यात मोठी गोष्ट तुम्हाला जशी वाटेल ती, जशी वाटेल तशी लिहायची आहे. बेसिकली 3 गोष्टी ज्या तुम्ही ग्रेटफुल आहात. ओके. सेकंड थिंग आहे सकारात्मक अफर्मेशन्स लिहिणे. अफर्मेशन्स म्हणजे आता तुम्हाला अ, जसं की आजचा दिवस माझा खूप चांगला जाणार आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार बेसिकली आणायचे नाहीयेत आपल्याला. आपल्याला पॉझिटिव्हली विचार करायचा आहे आणि जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही खूप डिअर आहे तुमच्यासाठी, तुम्हाला ती हवी आहे किंवा असं आहे आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही ती अचीव्ह करू शकता. तुम्हाला बेसिकली त्याचा एक अफर्मेशन बनवायचा आहे. मी खूप लकी आहे. सिंपल झालं तर. आपल्याला विचारसरणी बनवायची असेल, तर आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. खोटं बोलायचं नाहीये. आपल्याला बस पॉझिटिव्हली विचार करायचा आहे, की हां, मी लकी आहे. भरपूर गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये ज्याबद्दल आपण लकी आहोत. जसं की मी बोलली, भरपूर लोकांना 3 वेळेचं जेवायला मिळत मिळत नाही. आपल्याला मिळतंय. आपल्या डोक्यावर छप्पर आहे. आपल्याकडे एखादी जॉब आहे. आपण बेसिकली खाण्या-पिण्याचे वांदे नाहीयेत किंवा राहण्यासाठी एक चांगली लाईफस्टाईल आहे. ते भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या पॉझिटिव्ह आहेत आपल्या लाईफमध्ये. बेसिकली तुम्हाला त्याचे अफर्मेशन्स बनवायचे आणि ते लिहायचे. जसे की माझं आता वरती माझ्या इथे माझा विजन बोर्ड लावलाय. त्याच्यावरचं मी एक अफर्मेशन तुम्हाला वाचून दाखवते. ते म्हणजे एव्हरीथिंग आय डिझायर कम्स माय वे. म्हणजे जे पण मी डिझायर करते, जे पण मला हवंय, ते माझ्या जवळ येतंय. किंवा जसं की मी बोलली, आय एम लकी, आय एम वेल्दी, आय एम हेल्दी, आय एम माइंडफुल, आय एम अ पॉझिटिव्ह पर्सन, आय एम अ गुड पर्सन. अशा गोष्टी ज्या आपल्याला चांगलं फील करवतील, आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करतील, त्या गोष्टी आपल्याला लिहायच्या. अशा भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही सर्च केलं तुम्हाला मिळेल. ओके. हे मी उदाहरणं दिली आहेत. सो स्टार्ट करण्यासाठी या छोट्या-छोट्या गोष्टी भरपूर आहेत. फक्त सकारात्मकतेने, पॉझिटिव्हिटीने स्टार्ट करायची आहे.
थर्ड टिप आहे मेडिटेशन करणे किंवा डीप ब्रीथिंग करणे. आता मेडिटेशन पण मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये बोलली, की मेडिटेशनच्या वेळेला तुम्हाला असं वाटतं, की नाही होते किंवा नाही करता येते किंवा मग भरपूर विचार येतात आहे किंवा भरपूर साऱ्या गोष्टी. पण तरी पण बसायचं आहे, थोडा वेळ मेडिटेशन करायचं. मेडिटेशननी खूप हेल्प होते. बोलायला गेलं तर खूप डीप जाईल ते, त्यामुळे मी नाही बोलत आहे. पण कधीतरी बोलू आपण ह्या विषयावर पण. पण मेडिटेशनने खूप, खूप, खूप हेल्प होते. सो तुमची दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. सो त्याच्यासाठी डीप ब्रीथिंग जर तुम्हाला मेडिटेशन होत नसेल, तर डीप ब्रीथिंग करा किंवा मेडिटेशन करा. दोन्ही गोष्टीतलं एक तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट आहे योग्य लोकांची संगत. आपण ज्या लोकांबरोबर राहतो, त्यांचे जसे विचार असतात, तसे आपले विचार बनायला सुरुवात होते. जशा लोकांबरोबर तुम्ही उठता-बसता, ते लोकं जसा विचार करतात, त्यांच्या विचारांचा आपल्यावर परिणाम होतो. जसं की आता ही बुक आहे, ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर. या बुकमध्ये जे रायटर आहेत ते म्हणतात, की आपली आयडेंटिटी आपली सराउंडिंग डिसाईड करते. म्हणजे आणखी एक्झाम्पल द्यायचं झालं, तर एखादी तुमची मैत्रीण आहे किंवा एखादा तुमचा मित्र आहे, ज्याला तुम्ही काहीही सांगितलं ना, तर ते एकतर तुमचा मजाक उडवतात किंवा मग त्याच्यावरती निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू देतात. म्हणजे तुम्ही सांगितलं, की मला सपोज मला कंटेंट क्रिएटर बनायचंय. मला YouTubeवरती काहीतरी करायला स्टार्ट करायचंय आणि मला खूप वाटतंय असं, की मी करू शकते किंवा मी करू शकतो. ह्या गोष्टी मला ह्या गोष्टीमध्ये मी चांगली आहे आणि मी ही गोष्ट करू शकते. पण त्याच्यावरती तुमचा जो मित्र आहे, तो जर असं बोलत असेल, की "अरे, हे काय आहे? ह्याच्यामध्ये काही नाही ठेवलेलं आणि तुला कोण बोललं, की तुझ्यामध्ये ह्या-ह्या गोष्टी आहेत. तुझ्याच्याने नाही होणार. तू राहू दे." किंवा मग एखाद्या सार्कॅस्टिक वेमध्ये, की "ही सगळ्यांच्या बसची बात नाहीये." आणि किंवा मग स्वतःवरचाच अति ओव्हर कॉन्फिडन्स, की "अरे, हे तर मी कधीच केलं असतं. तू काय आत्ता विचार करतोयस?" किंवा ह्याच्यामध्ये काही नाही ठेवलेलं. ह्या विचारसरणीची जी लोकं असतात ना, जी लोक दुसऱ्यांना पुढे जाऊ देत नाही किंवा त्यांचे स्वतःचेच विचार नकारात्मक असतात, की ह्यामध्ये काही ठेवलेलं नाहीये किंवा मग हे जर तू करायला घेतलंस ना, तर खूप टाईम लागेल यार, एवढा टाईम कुठे आहे? तू काय तुझं पूर्ण हे वाया घालवणार आहेस का? अशा लोकांच्या संगतीमध्ये जेव्हा तुम्ही असता ना, तेव्हा तुम्ही पण त्याच पद्धतीचा विचार करायला सुरुवात करता. तुम्हाला पण असं वाटायला सुरुवात होते, की नाही यार, मे बी नाही होणार माझ्याच्याने. मी माझा मित्र चांगलं बोलतोय माझ्यासाठी, की नाही माझ्याच्याने नाही होणार. मे बी नसेल माझ्यामध्ये ती क्वालिटी. तर अशा लोकांपासून जेवढं लांब राहता येईल तुम्हाला, तेवढं लांब राहा. कारण ते हमेशा तुम्हाला खाली खेचणार. ते कधीच स्वतः पुढे जाणार नाही आणि ते पुढे जाऊनही देणार नाही तुम्हाला. कारण जेव्हा जे सक्सेसफुल लोकं असतात ना, आता तुम्ही एखाद्या इंटरनेट सेन्सेशन किंवा एखाद्या इन्फ्लुएन्सरला, एखाद्या कंटेंट क्रिएटरला विचारलं ना, की मला हे स्टार्ट करायचंय, पण मला कळत नाहीये. ती व्यक्ती तुम्हाला कधीच असं सांगणार नाही, की तू नको करू किंवा ह्याच्यामध्ये खूप हे, ह्याच्यामध्ये खूप ते, हे सगळं खूप डिफिकल्ट आहे, हे आहे, ते आहे. कधीच नाही. ते बोलणार, की हे डिफिकल्ट आहे, पण ते हेही सांगणार, की तू करू शकतोस. जर मी इथपर्यंत केलंय, तर तू पण करू शकतोस आणि आपल्याला अशा लोकांची गरज आहे. जे लोकं तुम्हाला हमेशा निगेटिव्हली खाली पाडायचा विचार करतात किंवा जेव्हा निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूज देतात ना, ते स्वतःच्या आयुष्यात पण कधीच पुढे गेलेले नसतात. त्यामुळे ते तुम्हालाही पुढे जाऊ देणार नाही. सो त्यांच्यापासून दूर राहायचंय. आता ते कसं करायचंय त्याच्यासाठी पण मी तुम्हाला 3 टिप्स देते. पहिली आहे पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह लोकांच्या संगतीत राहा. जसं की मी सांगितलं जे लोकं तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी सांगतील, तुमची फ्रेंड आहे, जर तुम्ही सेम गोष्ट सांगितली, की मला ह्या-ह्या फील्डमध्ये पुढे जायचंय किंवा मला YouTubeवर व्हिडिओज बनवायचे आहेत किंवा Instagramवर व्हिडिओज बनवायचे आहेत. पॉझिटिव्ह लोकं तुम्हाला पॉझिटिव्हलीच सांगणार, की "तू जा, तू कर, मी आहे बरोबर. बघू आपण एखादा दुसरा व्हिडिओ बनवून बघ, टाकून बघ. नाही झाला तरी ठीक आहे. कुठे आपल्याला त्याच्यामध्ये काही पैसे इन्व्हेस्ट करायचे ठीक आहे ना, एक ट्राय मारायला काय हरकत आहे? तुला वाटतंय ना तुझ्यामध्ये आहे, मग तू करू शकतोस." जशी ती माझी फ्रेंड होती साक्षी. जेव्हा मी YouTube स्टार्ट करायचा विचार केला, तो विचार मी स्वतः पण करत नव्हती. मी फक्त बोलायची, जे व्हिडिओज मी बघायची त्याच्यातून. तिने मला एन्करेज केलं, की "तू हे करू शकतेस. सो तू हे करावं अशी माझी इच्छा आहे. तू पुढे जा, आपण बघूयात." ती स्वतः माझे व्हिडिओ शूट करायची हातामध्ये मोबाईल घेऊन. तुम्हाला अशा लोकांची गरज आहे, जे ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे किंवा जे तुम्हाला पुढे ढकलतील, की "तू जा, तू करू शकतेस." अशा लोकांच्या संगतीत राहा. तुम्ही नक्की पुढे जाल. दुसरं म्हणजे मोटिव्हेशनल पॉडकास्ट किंवा कंटेंट कन्झ्युम करा. मोटिव्हेशनल बुक्स रीड करा. जसं की मी करते. मी जेव्हा पण माझं काम करत असते, मी काहीतरी एखादा चांगला मोटिव्हेशनल पॉडकास्ट किंवा टेड टॉक्स असतात. त्याच्यानंतर बुक समरीज असतात. बुकचे ऑडिओ बुक्स असतात किंवा भरपूर लोकांनी क्रिएट केलेलं कंटेंट असतं. जसं की भरपूर क्रिएटर्स आहेत, जे पॉझिटिव्हिटीकडे तुम्हाला
न्यायला मदत करतात. जसे की मी ज्यांचे हे 2-3 नाव आहेत माझ्याकडे. एक टॅम कौर झाली, अली अब्दाल, असे 2-3 क्रिएटर्स आहेत ज्यांचे व्हिडिओज खूप चांगले असतात, जे बघायला मला आवडतात, जे पॉझिटिव्हिटीवरती बोलतात आणि तुम्हाला इन्स्पायर करतात. सो अशा लोकांचे पॉडकास्ट बघा, त्यांचे व्हिडिओज बघा, तसं कंटेंट कन्झ्युम करा. अ, इ रील्सवरती पण, YouTubeवरती पण. बुक्स आणा. तुमच्याकडे बुक्स बाजूला मिळतात. खूप सारे पेपरबॅक व्हर्जन मिळतात, जे खूप स्वस्तामध्ये मिळून जातात. सो काही बाकीच्या गोष्टी सोडून थोड्याशा बुक्समध्ये इन्व्हेस्ट करा. तीही खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह करण्यासाठी. आणि थर्ड आहे, टॉक्सिक लोकांपासून दूर राहा. जे निगेटिव्ह बेसिकली विचार करतात, जे तुम्हाला खाली खेचायचा ट्राय करतात किंवा ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो, ते तुम्हालाही सांगणार, की "तू पण तुझ्यावर विश्वास ठेवू नको." अशा लोकांपासून दूर राहा. तिसरं आहे स्वतःशी सकारात्मक संवाद, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. आपण स्वतःशी जे बोलतो ते आपल्या माइंडसेटवर भरपूर प्रभाव टाकतं. तुम्हाला रिअलाईज होत नसेल, पण ज्या पण गोष्टी तुम्ही स्वतःला सांगता ना, त्या गोष्टीवरती तुमची बॉडी, तुमचा माइंड रिएक्ट करायला स्टार्ट करतं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर निगेटिव्ह सेल्फ टॉक टाळायचा आहे तुम्हाला. आता पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ह्या बुकमध्ये जोसेफ मर्फींनी लिहिलंय, की जे पण तुम्ही स्वतःला सांगता, ते तुमचं सबकॉन्शियस एक्सेप्ट करतं आणि तसेच रिझल्ट्स दाखवायला स्टार्ट करतं. म्हणजे जर तुम्ही तुमच्याशी निगेटिव्हली बोलत असाल ना, तर त्या निगेटिव्ह वेनीच गोष्टी व्हायला सुरुवात होतील. जर तुम्ही तुमच्याशी पॉझिटिव्ह बोलत असाल, तर पॉझिटिव्ह वेनीच गोष्टी व्हायला सुरुवात होतील. कारण तुमच्या सबकॉन्शियसला खरं आणि खोटं ह्याच्यातला फरक कळत नाही. तुम्ही जे त्याला जसं सांगाल, ते तसं एक्सेप्ट करतं. म्हणजे तुम्ही जर स्वतःला सांगत असाल ना, की मी फेल्युअर आहे, मी कुठल्याही गोष्टीत सक्सेसफुल होऊ शकत नाही. ते एक्सेप्ट करणारे, की तुम्ही फेल्युअर आहात आणि तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुम्ही बेस्ट असाल, ते करताना पण तुम्हाला प्रॉब्लेम्स यायला स्टार्ट होतील आणि ते पण तुम्ही प्रॉपरली करू शकणार नाही. एवढा प्रभाव होतो तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर. सो तुमचं तुमच्या स्वतःशी पॉझिटिव्हली चांगल्या पद्धतीने, सकारात्मकतेने बोलणं खूप जास्त जरुरी आहे. आता हे कसं करायचंय, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला 2 टिप्स देते. पहिलं तर मी सक्षम आहे. मी काहीही करू शकते जे मला वाटतं तर. असा सेल्फ टॉक करायचा आहे तुम्हाला. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायचा आहे तुम्हाला. कुठल्याही गोष्टीवरती हे माझ्याच्याने होणार नाही, हे मी करू शकणार नाही, हे खूप जास्त डिफिकल्ट आहे माझ्यासाठी, ही माझ्यासाठी बनलेली गोष्टच नाहीये, हे स्वतःला सांगणं सोडा. पॉझिटिव्हली एखादी गोष्ट तुम्हाला ट्राय करायची आहे ना, गिव्ह इट अ ट्राय. तुम्ही फेल झालात, तरीही तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकणार आहात. प्रत्येक माणूस आयुष्यात फेल होतो आणि त्याच्यातूनच शिकतो. म्हणजे हे बुक्स आणि बाकीच्या गोष्टी जे तुम्हाला शिकवू शकत नाही ना, ते तुमचे फेल्युअर्स शिकवू शकतात तुम्हाला आणि शिकवतात तुम्हाला. जोपर्यंत आपण कुठल्या गोष्टीमधून फेल होऊन पुढे जात नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये मास्टर पण होत नाही. आज जर मी आजच्या कॉन्फिडन्सनी मी कॅमेरावर बोलू शकते, ते एवढ्या वर्षांनी आलेल्या गोष्टी आहेत. अचानक जेव्हा मी फर्स्ट व्हिडिओ स्टार्ट केला होता, तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी नव्हती बोलू शकत. मी रँडम गोष्टी मी बी बोलता आल्या असत्या मला. पण ह्या सगळ्या ज्या आज मी कॅमेरावरती परफेक्टली बोलू शकते, माझे थॉट्स शेअर करू शकते, ते मी तेव्हा नव्हती करू शकत होती. आज जर हा 4-5 वर्षांचा एक्सपिरियन्स माझ्याकडे नसता, तर एवढ्या चांगल्या पद्धतीने मी नसती करू शकली. मला ह्याच्यापेक्षा भरपूर जास्त दिवस लागले असते. सो सक्सेस एका टाईमानंतर येतो. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यासाठी फेल्युअर्स गरजेचे असतात, ज्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. सो एकतर तुमच्या स्वतःशी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करा आणि सेकंड म्हणजे तुमच्या ज्या मिस्टेक्स आहेत त्याच्यावर ड्वेलिंग न करता त्यांना एक्सेप्ट करा आणि पुढे पुढे जा. त्यातून काहीतरी शिकण्यावर फोकस करा. म्हणजे माझ्याकडून एखादी मिस्टेक झाली, आता हे नाही होत आहे, तर मग हे कशाला नाही झालं? कशासाठी नाही झालं? मग नाहीच होणार का? हे सगळे विचार घेऊन त्याच्यावरती टाईम वेस्ट करण्यापेक्षा दुसरं काहीतरी करा. मनात विचार येणार, फॉर शुअर येणार. प्रत्येकाच्या येतात. पण त्याच्यावरती किती वेळ द्यायचा हे तुमच्या हातात आहे. त्याच्यावरतीच पकडून, तेच पकडून राहायचं, की काहीतरी वेगळं शोधून त्याच्यावरती काम करायला स्टार्ट करायची किंवा त्याच मिस्टेकवरती ती मिस्टेक का झाली? हे बघून त्याला पुढे काहीतरी एक नवीन वे द्यायचा आहे, हे आपल्या हातात असतं. सो ते करायला स्टार्ट करा. तुमच्या प्रत्येक मिस्टेकमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. सो ते शिकण्यावर जास्त फोकस करा. फोर्थ आहे, लहान-लहान यश सेलिब्रेट करा. तुमचे स्मॉल विन्स सेलिब्रेट करणं खूप गरजेचं आहे. सक्सेस एका रात्रीत मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला या छोट्या-छोट्या गोष्टींना सेलिब्रेट करून त्याच्यातून पुढे जायचंय, त्याच्यातून शिकायचंय आणि त्याच्यातून आपल्याला हळू यश मिळणार आहे. सो या छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की द कंपाउंड इफेक्ट या बुकमध्ये ऑथर म्हणतात, की स्मॉल कन्सिस्टंट ॲक्शन्स मोठे रिझल्ट्स घडवतात. छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करता, त्याच्यामधूनच मोठ्या-मोठ्या गोष्टी मिळायला सुरुवात होते. जसं की
माझा YouTube झाला किंवा माझा Instagram झाला. एका रात्रीत मला त्या गोष्टी मिळाल्या नव्हत्या. एक टाईम लागला होता, ज्याच्यानंतर त्या गोष्टी मिळाल्या होत्या मला. आणि कसं आहे ना, आपण रिझल्टवर एवढे फोकस्ड असतो ना, की आपल्याला जर्नीमध्ये जे मिळतंय ना, त्याच्याकडे आपलं कधीच लक्ष नसतं. जसं की जेव्हा एक वेळ होती, की जेव्हा मला 10K फॉलोवर्स पण खूप मोठी गोष्ट वाटायची. आता एक 3-4 वर्ष कंटिन्यूअस मेहनतीनंतर एका वेळी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग त्याच्यानंतर मला हळू सबस्क्रायबर्स, फॉलोवर्स मिळायला लागले. आता ते फॉलोवर्स मिळत होते, मिळत होते, मिळत होते. जेव्हा माझे 100K पण कंप्लीट झाले ना, मला तेवढं हे नव्हतं. म्हणजे लगेच मला पुढच्या गोष्टीवरती जायचं होतं, की चला 100K झाले ना, आता आता थोडेसे आणखी हवेत, थोडेसे आणखी हवेत. कारण मग तेवढे पेड कोलॅबोरेशन मिळत नाहीयेत. मग माझे जे एक्स्पेक्टेशन्स होते ते तेवढे झाले नाही. पण त्यावेळेला मी हे विसरली, की कधीतरी हे पण माझं ड्रीम होतं. कधीतरी ही गोष्ट पण मला खूप जास्त हवी होती. म्हणजे खूप जास्त मी त्याचा विचार करत होती किंवा एवढ्या लवकर होण्याचा तर मी विचार पण केला नव्हता. सो ते इम्पोर्टंट आहे, कारण ह्या स्मॉल गोष्टी असतात ना, त्याच आपल्याला मोठे मोटिव्हेशन्स देतात. त्याच्यातूनच आपण मोठ्या गोष्टी घडवतो आणि मधूनच आपण पुढे जातो. सो त्या गोष्टी सेलिब्रेट करणं खूप महत्त्वाचं आहे. छोट्या-छोट्या गोष्टी झाल्या. आता हे 100K झाले किंवा तुम्ही एखादी गोष्ट अचीव्ह केली, एखादं नवीन तुम्ही काहीतरी शिकायला सुरुवात केली आणि त्याआधी तुम्हाला ते थोडं पण येत नव्हतं. पण आता तुम्ही ते करताय, आता तुमच्याकडून ते होतंय. तर ती पण एक छोटी गोष्ट आहे, पण ती सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे आणि ती तुम्ही सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. कारण ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे मोटिव्हेशन देणार आहेत. आता ते कसं करायचंय, त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स देते. त्याच्यासाठी पहिली टिप आहे, दिवसाच्या सुरुवातीला एक गोल सेट करा. छोटासा का असेना. आता जर तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, तुम्हाला एडिटिंग येत नाहीये किंवा तुम्ही एखादं बुक विकत घेतलंय, पण भरपूर दिवसापासून तुम्ही ते वाचलं नाहीये. तर मग एक गोल सेट करा, की आज मी हे करणार आहे. आज मी सकाळी किंवा मग रात्री झोपायच्या वेळेला मी हे बुकचे 2-3 पेजेस वाचणार आहे किंवा तेवढा टाईम पण हे नका देऊ. मध्ये मला जेव्हा पण 5 मिनिटं मिळतील, 5 मिनिटामध्ये जेवढं मला वाचता येईल तेवढ्या मी त्या बुकचे पेजेस वाचणार आहे. हे पण एक गोल होता आणि जेव्हा तुम्ही तो अचीव्ह कराल, जेव्हा तुम्ही ते पेजेस वाचाल 2-3, त्यावेळेला तुम्हाला एक अचीव्हमेंट फील होईल आणि ती अचीव्हमेंट सेलिब्रेट करा. छोटीशी का असेना, छोटासा गोल आहे, तो तुम्ही केला, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला एक रिवॉर्ड द्या, की तुम्हाला एखादी सीरीजचा एखादा एपिसोड बघायचा आहे किंवा मग काहीतरी आहे, तुम्ही असं डिसाईड केलेलं आहे. जसं माझ्या केसमध्ये कसं होतं, की पूर्ण आठवडाभर मी काम करते. पूर्ण आठवडाभर माझे एडिटिंग्स, शूट्स हे ते सर्व, सर्व, सर्व असतं. त्यामुळे शुक्रवारची जी रात्र असते, फ्रायडे नाईटला मी डिसाईड करते, की फ्रायडे नाईटला मी एक मूव्ही डिसाईड करणार आहे. ही मूव्ही मला बघायची आहे. सो मी ती टीव्हीवर लावते. मी माझं काहीतरी फेव्हरेट बनवते आणि मग ते बघता-बघता मी ते खाते. तो माझ्यासाठी माझा रिवॉर्ड आहे, की मी पूर्ण याच्यामध्ये मग त्या दिवशी माझे जेवढे पण पेंडिंग काम असतील ना, जसं शुक्रवारी पूर्ण दिवस मी एडिटिंगला देते. सो पूर्ण दिवसात मी सेट करते, की मी 2 किंवा 3 रील्स एडिट करणार आहे किंवा मग माझा रविवारचा जो YouTubeचा व्हिडिओ आहे, तो मला एडिट करायचा आहे. एडिट करून मला त्याला शेड्यूल करून ठेवायचं आहे. त्याचं थंबनेल बनवायचं आहे आणि जर मी हे केलं, तर मला रिवॉर्ड देणार आहे. सो मी ते बघणार आहे. तो माझ्यासाठी एक रिवॉर्ड असतो, की चला आजचं माझं काम झालं ना, मग आता मी ते करणार. ही माझ्या जर्नीकडे मी जाते पुढे. जसे की मला YouTubeवरती 100K कंप्लीट करायचे आहेत. सो त्या दिशेने ही माझी स्टेप आहे. सो मी ती स्टेप घेतली. मी माझा गोल सेट केला. मी कंप्लीट केला तो गोल. सो मी मला रिवॉर्ड दिला. सो असं ते वर्क करतं आणि त्याच्यातून आपल्याला मोटिव्हेशन मिळते, की हां, ह्या-ह्या दिवशी मला हे करायचं आहे. सो मला आठवडाभर काम करायचं कारण मला हे द्यायचंय. तसं तुम्ही दिवसाचं करू शकता, की हे गोल मी सेट केलेला आहे. हा जेव्हा मी कंप्लीट करेन, तेव्हा मला काहीतरी रिवॉर्ड देणार. जसं की मी एखादं माझं फेव्हरेट चॉकलेट खाईन किंवा मग मी एखादा सीरीजचा एपिसोड बघेन किंवा मी एखादा YouTubeचा व्हिडिओ बघेन किंवा मग मी एक 10-15 मिनिटं रील स्क्रोल करेन, जर तुम्हाला ते वाटत असेल तर. कारण ते पण एडिक्शन चांगलं नाहीये. सो या, त्या गोष्टी आहेत. आणि दुसरं ह्याच्यातच आहे, की छोट्या-छोट्या गोष्टी सेलिब्रेट करा. छोट्या अचीव्हमेंट्स सेलिब्रेट करा. कितीही छोटी असू दे, ती तुमची अचीव्हमेंट आहे. तुम्हाला वाटतंय ना, की हे मी अचीव्ह केलंय. ती सेलिब्रेट करा. तुम्ही इम्पोर्टंट आहात. तुमची जर्नी इम्पोर्टंट आहे. रिझल्ट इम्पोर्टंट आहेच, पण जर्नी त्याच्यापेक्षा जास्त इम्पोर्टंट आहे. कारण आयुष्य असंच चालत राहणार आहे. काय भरोसा तुम्ही तिथपर्यंत पोहोचल्यावरती तुम्हाला मिळेल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एखादा गोल मिळेल. कंटिन्युअस हॅपीनेस नाही राहणार आहे ना, सो तुम्हाला तो शोधावा लागेल आणि ते शोधण्याची गरज आहे फॉर द पॉझिटिव्ह माइंडसेट. फिफ्थ आहे ओव्हरकम निगेटिव्हिटी. सकारात्मक
विचारसरणी म्हणजे निगेटिव्हिटी टाळणं नाही, तर त्याच्यावरती योग्य प्रकारे मात करणं आहे. जसं की डोंट स्वेट द स्मॉल स्टफ ह्या बुकमध्ये ऑथर म्हणतात, की अनेक गोष्टी लहान असतात. त्यांच्यावर ओव्हरथिंक करून तुमची एनर्जी वाया घालवायची गरज नसते. सो भरपूर गोष्टी होतात आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यावरती निगेटिव्हली एखादी गोष्ट झाली, त्याच्यावरती निगेटिव्हली विचार करून आपली जी एनर्जी असते, ज्याच्याने आपण पॉझिटिव्ह वर्क करू शकतो, आपण बाकीची कामं करू शकतो, ती वाया घालवणं गरजेचं नसतं. ती वाया जाते त्याच्यावरती जेव्हा आपण निगेटिव्ह पद्धतीने विचार करतो. सो त्याच्यावरती वेळ वाया घालवण्यापेक्षा तो पॉझिटिव्हिटीवर लावायचा आहे आपल्याला. तर हे कसं करायचं ह्याच्यासाठी मी तुम्हाला 2 टिप्स देते. त्यातली पहिली आहे, जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये त्याच्यावरती ओव्हरथिंक करणं सोडा. एखादी गोष्ट तुम्हाला वाटत होती की व्हावी, पण ती नाही झाली तर त्याच्यावर विचार करून ती परत पॉझिटिव्हली होणार नाहीये. सो त्याच्यावर विचार करणं सोडा. एखादी गोष्ट नाही होणार तर तिला बाजूला ठेवा आणि दुसऱ्या गोष्टीवर वर्क करणं स्टार्ट करा. सेकंड म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक्स स्टार्ट करा. जसे की जर्नलिंग झालं, म्युझिक झालं, नेचरमध्ये वॉक झालं. जर्नलिंगमध्ये तुम्ही जसं मी बोलली ग्रॅटिट्यूड लिहू शकता, अफर्मेशन्स लिहू शकता किंवा मग तुमच्या मनात जे चालू आहे तसा डेली रिकॅप लिहू शकता. त्याच्याने तुम्हाला चांगलं वाटेल. जर्नलिंगने खरंच खूप चांगलं वाटतं. त्याच्यानंतर म्युझिक झाली. म्युझिक पण एक थेरपी आहे. जे भरपूर लोकांना मला स्वतःला जेव्हा पण मला असे थॉट्स हे होतात ना, तेव्हा मी कुठलंतरी छान म्युझिक लावते आणि मी डान्स करते. मला खूप छान वाटतं. तुम्ही नेचरमध्ये वॉक घेऊ शकता. तुम्ही बाहेर जाऊ शकता 10-15 मिनिटासाठी कुठेतरी चालून येऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचा माइंड रिलॅक्स होईल. निगेटिव्हिटीवर विचार करण्यात ओव्हरथिंक करून तुमचा टाईम वेस्ट करू नका. सकारात्मकतेने निगेटिव्हिटीला ओव्हरकम करा. सिक्स्थ आहे, चांगल्या गोष्टींवर फोकस करा. फोकस ऑन द गुड. लाईफमध्ये भरपूर गोष्टी निगेटिव्ह होतात, पण आपण त्याच्यावर किती फोकस करतोय, यावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. जसं की अ, हे बुक आहे, द सिक्रेट. ह्याच्यामध्ये असं लिहिलंय, की अ, ज्या गोष्टीवर आपण जास्त फोकस करतो ना, त्या बाजूने आपली एनर्जी फ्लो व्हायला सुरुवात होते. सो ह्याचा अर्थ काय आहे, की आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टींवरती फोकस करायचा आहे. पॉझिटिव्ह माइंडसेटसाठी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टींवरती फोकस करायचा आहे. निगेटिव्ह गोष्टींवरती जास्त वेळ द्यायचा नाहीये. जे बदलता येत नाही तिथे टाईम वेस्ट करून काहीही मिळणार नाहीये. आता हे बदलायचं कसं ह्याच्यासाठी मी तुम्हाला 2 टिप्स देते. पहिलं म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा रात्री. तुमच्या कुठल्याही याच्यामध्ये तर दोन्ही ह्या एकमेकाला रिलेट करतात. जसं की रात्री ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणं भले तुम्ही स्टार्ट करू शकता तुमचा दिवस कसा गेला त्याच्याने आणि मग तुम्ही चांगल्या गोष्टी ज्या झाल्या त्या 3 चांगल्या गोष्टींवर फोकस करून लिहू शकता, की हां, ह्या गोष्टी माझ्याबरोबर चांगल्या झाल्या. ह्यातूनच दुसरी गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा ट्राय करा. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिताना, जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहत असता किंवा तुमचा डेली रिकॅप पण लिहत असताना, तेव्हा विचार करा, की भले दिवस कसाही गेलेला असू दे, ह्याच्यामध्ये एक गोष्ट तर चांगली झाली असेल की नाही? मग ती मला हवी आहे, ती मला लिहायची आहे. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे पर्सनल. जेव्हा पण मी डायरी लिहिते ना, मी रात्री जेव्हा पण लिहिते ना, ती माझा दिवस कितीही घाण गेलेला असू दे, शेवटपर्यंत येता-येता माझ्या याच्यामध्ये माझ्या माइंडमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह विचार येतातच आणि हे हमेशा होतं माझ्याबरोबर. हे मी माझ्या 2-3 व्हिडिओजमध्ये बोलली आहे, की जेव्हा पण तुम्ही असं काहीतरी लिहिता ना, की जेव्हा खूप ब्लंडर चालू असतो ना डोक्यामध्ये, तेव्हा ती लिहायला स्टार्ट करा. जेव्हा पण तुम्ही जेवढं लिहाल ना तुम्ही, तेवढं खाली येता, जेव्हा ते संपायला येईल ना, तेव्हा तुम्हाला समजेल, की हां, चला एवढं झालं, पण तरी पण कुठेतरी एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली आणि नाही झाली तरी ती होईल. हा माइंडसेट बनला, जिंकलात तुम्ही. 7वं आणि शेवटचं आहे स्वतःकडे लक्ष द्या. सेल्फ केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता ना, तेव्हा तुम्ही मेंटली आणि इमोशनली स्टेबल राहता. आता भरपूर गोष्टी होतात आपल्या लाईफमध्ये आणि त्या चालूच असतात. चांगल्या वाईट हीच फ्लो आहे तो, तीच लाईफ आहे. चांगल्या गोष्टी होणार, वाईट गोष्टी होणार. चांगले टाईम येणार तर वाईट टाईम पण येणारच. मग त्याच्यामधून आपण कसे हे जातोय, आपण पुढे कसे जातोय, त्याच्यामधून आपण कसा विचार करतोय, हे जास्त इम्पोर्टंट आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःवरती लक्ष देणं जास्त इम्पोर्टंट आहे. म्हणजे आजकालच्या हॅसल कल्चरमध्ये ना, आपण कामामध्ये एवढे गुम होऊन जातो ना, की आपल्याला स्वतःवरती वेळ देणं, स्वतःसाठी वेळ देणं, असं वाटतं की ही खूप रँडम गोष्ट आहे. म्हणजे ही इम्पोर्टंट नाहीये, पण ती खरंच सगळ्यात जास्त इम्पोर्टंट गोष्ट आहे. सेल्फ केअर हा पॉझिटिव्ह माइंडसेटचा खूप मोठा भाग आहे. म्हणजे माझ्यासाठी पण भरपूर गोष्टी आहेत. जसं की म्हणाली मी मूव्ही बघते मी.
फ्रायडे नाईटला. तो माझ्यासाठी माझ्या सेल्फ केअरचा भाग आहे. त्यानंतर मी कधी-कधी माझी पूर्ण फेस केअर, स्किन केअर करायला घेते. सो तो माझा एक भाग आहे. त्याच्यानंतर माझ्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहिणं म्हणजे जसं जर्नलिंग करणं, तो पण एक सेल्फ केअरचा भाग आहे. अशा भरपूर गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात. तुमची एखादी मी जशी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी क्राफ्टी जर्नल दाखवली होती. तो माझ्या एका यू नो स्वतः स्वतः स्वतःवर लक्ष द्यायचा सेल्फ केअरचा तो एक भाग आहे. सो तुम्ही काय करू शकता ह्याच्यासाठी 2 टिप्स आहेत माझ्याकडे. फर्स्ट म्हणजे तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. हॉबीज ह्याच्यासाठीच इम्पोर्टंट आहेत, की त्या तुम्हाला ह्या हॅसल कल्चरमधून, खूप साऱ्या ताणतणावामधून कुठेतरी बाहेर नेतात. जसं की कोणाला पेंटिंगची हॅबिट असते, कोणाला हॉबी असते सॉरी, कोणाला पेंटिंगची हॉबी असते, कोणाला ड्रॉइंगची हॉबी असते, कोणाला डान्सिंगची हॉबी असते आणि ते केल्यानंतर त्यांना छान फील होतं. सो ते इम्पोर्टंट आहे. ज्या गोष्टीमधून तुम्हाला आनंद मिळतो ना, त्या गोष्टी करायची गरज आहे. त्या गोष्टी करणं इम्पोर्टंट आहे व्हेन यू डू सेल्फ केअर. इट्स नॉट जस्ट अबाउट द स्किन केअर अँड दोज थिंग्स. इट्स अबाउट दॅट टू. त्यात पण एक्सरसाइज करणं, बॅलन्स डाएट मेंटेन करणं, हे पण खूप जास्त इम्पोर्टंट आहे. कारण तुम्ही काय खाता, तुमच्या बॉडीमध्ये काय जातंय, हे पण तुमच्या यू नो तुमच्या सेल्फ केअरमध्ये येतं. तुमच्या बॉडी तुमची बॉडी त्यावरून रिएक्ट करते. सो ते पण तुमच्यासाठी जरुरी आहे आणि एक्सरसाइज तर जरुरी आहेच. आपण खूप निग्लेक्ट करतो ह्या गोष्टीसाठी. तर नवीन भरपूर गोष्टी येतात. जर तुम्हाला डान्स आवडतोय, तर स्टार्ट त्याच्यापासून करा, की तुम्ही कुठलेही गाणे लावले आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही डान्स करता ते तुमच्या धुंदीमध्ये. ती पण एक अलग मजा असते. ती एक अलग जादू असते आणि एकदा ट्राय करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल. कारण जेव्हा आपण कसलाही विचार न करता असा डान्स वगैरे करतो ना, ते खूप एक थेरपेटिक होऊन जातं ते. ती खूप छान थेरपी आहे. ती माझी पर्सनल फेव्हरेट आहे. सो येस, ह्या होत्या 7 गोष्टी ज्यातून तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट बनवू शकता विथ टिप्स मी दिलेल्या आहेत आणि आय आय होप की तुम्ही ह्या अप्लाय करायला स्टार्ट कराल. परफेक्ट कोणी नाहीये, मी पण नाहीये. मी पण मध्ये काही गोष्टी राहून जातात माझ्या, काही गोष्टी होत असतात माझ्या. पण ते तुम्ही करणं जरुरी आहे. तुमच्या डोक्यामध्ये ॲटलीस्ट ते असणं जरुरी आहे, की हां, मला हे करायचंय. मला माझा माइंडसेट पॉझिटिव्हच ठेवायचा आहे. कारण निगेटिव्ह माइंडसेटने काहीही मिळणार नाहीये. सो ज्या गोष्टीतून काही मिळतच नाहीये, कशाला करायचंय त्याच्यामध्ये? कशाला टाईम वेस्ट करायचाय, बरोबर? आता ही सकारात्मक विचारसरणी, पॉझिटिव्ह माइंडसेट बनायला वेळ लागेल. पण त्यातून तुमचं लाईफ पीसफुल आणि प्रोडक्टिव्ह बनेल. ह्या स्मॉल स्टेप्स घेऊनच तुमच्या लाईफमध्ये नवीन बदल होतील, पॉझिटिव्ह बदल होतील. सो मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठल्या गोष्टीपासून स्टार्ट करणार आहात? तुम्ही कोणत्या-कोणत्या गोष्टी फॉलो करणार आहात? ते मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा. मला कमेंट्स पण आल्यात आणि त्यातली एक कमेंट होती, की माझी जर्नल कशी लिहायची त्याच्याबद्दल तुम्हाला एक रेफरन्स हवा होता. तर मे बी पुढच्याच्या पुढचा जो व्हिडिओ येईल संडेचा, त्याच्यामध्ये मी त्याच्याबद्दल बोलेन. मी माझे दोन्ही जर्नल्स दाखवेन तुम्हाला. जी माझी डेली जर्नल आहे ती पण आणि माझी क्राफ्टी जर्नल आहे ती पण. कारण त्याच्यामध्ये जास्त काही हे झालं नाहीये. सो मला थोडंसं प्रोग्रेस त्याच्यामध्ये करावी लागेल आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला ती शो करू शकते. सो मी एक बेसिक हे देईन तुम्हाला, की त्याच्यामध्ये तुम्ही कसं स्टार्ट करू शकता, काय ॲड करू शकता. प्लस मी तर नॉर्मल याच्यामध्ये लिहिते. मी नॉर्मल याच्यापासून स्टार्ट केले. बट तशा जर्नल पण येतात ज्याच्यामध्ये पूर्ण लिहिलेलं असतं, की काय हे करायचं. थोडंसं एक्सपेन्सिव्ह साइडवर जातं. बट स्टिल तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची इच्छा असेल, तर तुम्ही ऑनलाईन ते सर्च करू शकता. ते पण तुम्हाला मिळून जाईल तिथे. ज्याच्यामध्ये पूर्ण लिहिलेलं असतं, की वरती हेडिंग असते. त्यानुसार तुम्हाला तुमच्या पद्धतीने आतमध्ये ॲड करायचं असतं. सो ते खूप ईझी होऊन जातं. प्लस त्याच्यात अफर्मेशन्स वगैरे पण असतात. बस ते थोडं एक्सपेन्सिव्ह साइडवर जातं आणि इफ यू आर नॉट शुअर की तुम्ही करणार आहात की नाही, सो आय थिंक तुम्ही ह्याच्यापासून स्टार्ट करणं जरुरी आहे. एक सिंपलशी डायरी घेणं आणि त्याच्यापासून स्टार्ट करणं. त्याच्यावरती पण मी डिटेल्स देईनच पुढे. कारण माझ्यासाठी तर खूप इम्पोर्टंट आहे जर्नलिंग आणि मला वाटतं की तुम्ही पण ती करावी. सो येस, जर तुम्हाला फॅशन वगैरे कंटेंटमध्ये इंटरेस्ट असेल, तर मला Instagramवर फॉलो करा आणि इथे सबस्क्राईब केलं नसेल तर करा. कारण असे भरपूर व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. प्लस फॅशनबद्दल, लाईफस्टाईलबद्दल पण मी टिप्स देणार आहे. प्लस तुम्हाला जे हवं असेल ते पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला खूप आवडतात तुमच्या कमेंट्स वाचायला. अँड दॅट्स इट फॉर धिस व्हिडिओ. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या पॉझिटिव्ह माइंडसेटवर काम करणं आतापासून स्टार्ट करा. तुमची पॉझिटिव्ह माइंडसेटची जर्नी आतापासून स्टार्ट करा. कारण मला खूप आवडेल तुमच्या पॉझिटिव्ह माइंडसेटबद्दल ऐकायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आय लव्ह यू.